जय महाराष्ट्रामुळे किडनी चोराला अटक होणार आहे। चंद्रपूरमधील किडनी रॅकेटचा आरोपी डॉक्टर रविंद्रपाल सिंगला अटक केली जाणार आहे। पीडित शेतकरी रोशन कोळेंनी त्यानंतर जय महाराष्ट्राचे आभार मानलेले आहेत। सर्वात आधी ही बातमी जय महाराष्ट्रानं जगासमोर आणली होती। चंद्रपूरच्या नागभीडमधील रोशन कोळे किडनी विक्री प्रकरणी जय महाराष्ट्रानं हा प्रकार उघडकीस आणला होता। त्यानंतर प्रशासन जागं झालं आणि आता मुख्य आरोपी दिल्लीतील डॉक्टर रविंद्रपाल सिंग याला अटक होणार आहे। माझे प्रकरण सर्वप्रथम जय महाराष्ट्राने समोर आणले, त्याच्यानंतर प्रशासन जागे होऊन कारवाई चालू झाली। त्याबद्दल मी जय महाराष्ट्राचे आभारी आहे। काल माननीय न्यायालय नागपूर खंडपीठात सुनावणी दरम्यान मुख्य आरोपी रविंद्रपाल किडनी रॅकेटचा मुख्य आरोपी रविंद्रपाल सिंग यांचा जामीन खारिज करून अटक करण्यासाठी मार्ग मोकळा झाला। अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी अनवर शेख आपल्यासोबत जोडलेले आहेत। अनवर, सर्वात आधी ही बातमी आपणच समोर आणली होती, त्यानंतर आता कारवाईला सुरुवात झालेली आहे, डॉक्टरला अटक होणार आहे। नक्कीच जगदीश सर, जय महाराष्ट्राने सर्वात अगोदर ही बातमी समोर आणली। जे रोशन कोळी शेतकरी आहे त्यांनी 1 लाखाचे अवैध साकारावर 74 लाख रुपये अदा केले। ही बातमी देशासमोर आल्यानंतर पूर्ण प्रशासन खळबळीने जागे झाले आणि कारवाईला सुरुवात केली। परंतु जे कारवाई आहे, जे अवैध सावकार आहे, त्याच्या मागचे जे मोठे मासे आहेत ते अजूनही पोलिसांच्या हातातून बाहेर आहे। किडनी रॅकेटचे जे मुख्य आरोपी आहे रविंद्रपाल सिंग यांनी अटकपूर्व जामीनसाठी अर्ज दाखल केला होता। 20 सुनावणी झाल्यानंतर न्यायालयाने त्याचा अटकपूर्व जामीन नाकारला आहे आणि चंद्रपूरची जे गुन्हे शाखेची टीम आहे त्याला अटक करण्यासाठी रवाना झालेली आहे। परंतु जे याच्यासोबत जे मुख्य आरोपी आहे राजरत्नम गोपाल स्वामी, मुख्य आरोपी जे आहेत त्यांचा सुद्धा शोध घेणं, त्यांना सुद्धा कारवाई करणं, अटक करणं गरजेचं आहे। अनवर, तुम्ही असेच जोडलेले राहा।